नाशिक महिला पोलिसांनी वेषांतर केलं आणि मल्टीनॅशनल कंपनीला त्यातला धर्मांतर आणि गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीला आणला। 40 पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासून पाहिले, पुरावे गोळा केले आणि त्यानंतर ही कारवाई झाली आहे। विविध स्तरातनं नाशिक पोलिसांचं आता कौतुक होत आहे। तर पोलिसांनी भोंदू खरातबाबत तब्बल 160 डिजिटल पुरावे जमा केलेत आणि या पुराव्यांसाठी कोडवर्डचा वापर ते केलेले करतायत। खरातच्या प्रत्येक काळ्या कारनाम्यासाठी वेगळा कोडवर्ड पोलिसांनी वापरलाय। राजकीय बातमी आहे। शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची ठाण्यामध्ये एक गुप्त बैठक झाली अशी चर्चा आहे। बैठकीमध्ये काही नेते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते, तर श्रीकांत शिंदे सुद्धा उपस्थित होते अशी माहिती मिळते। मात्र या गुप्त बैठकीवरनं दोन्ही गटांनी आता कानावर हात ठेवलेत। तर राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी समोरून विचारलं गेलं तर प्रचारात सहभागी व्हायला तयार आहोत असं स्पष्टीकरण सुप्रिया सुळेंनी दिलंय। तेव्हा बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बातमी नाशिकमध्ये एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कॉर्पोरेट जिहादचा पोलिसांनी अत्यंत धाडसी आणि गोपनीय पद्धतीनं पर्दाफाश केला। धर्मांतराचं रॅकेट उघडकीस आणलं आणि ह्याच्यामध्ये महिला पोलिसांची मोठी आणि महत्त्वाची भूमिका होती। पोलिसांनी कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेशात जाऊन भक्कम पुरावे गोळा केले आणि आरोपींना गजाआड केलं। रॅकेटचं गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या मोहिमेसाठी उपायुक्ता मोनिका राऊत यांची निवड केली। मोनिका राऊत यांच्यासोबत केवळ 3 महिला अधिकारी आणि मोजक्या कर्मचाऱ्यांची एक विशेष टीम तयार केली गेली। तपासामध्ये 40 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले गेले। आरोपी महिलांशी जाणीवपूर्वक जवळीक साधायचा प्रयत्न करतायत असे संतापजनक प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। पोलिसांनी सुद्धा पीडित तरुणींना विश्वासात घेतलं, त्यामुळे रॅकेट चालवणारे गजाआड झाले। या धर्मांतर रॅकेटचा उलगडा कसा झाला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। या पीडित तरुणीच्या वर्तणुकीमध्ये बदल झाला होता। त्याचबरोबर या पीडितेनं अगदी महिनाभर उपवास ठेवले होते। पीडितेचा हिंदू मैत्रिणींसोबत जेवायला नकार त्या पीडितेने दिला आणि पीडितेनं लिपस्टिक वापरणंही थांबवलं होतं। पीडितेच्या कुटुंबियांचा संशय त्याच्यामुळे बळावला। या पीडित तरुणीच्या आईची पोलिसात तिनं धाव घेतली आणि तक्रार नोंदवली। पोलिसांच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी संपर्क साधला असता 4 महिला पोलिसांची याच कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून त्यांनी एंट्री घेतली। त्यांच्यासोबत 3 पुरुष पोलीस कर्मचारी सुद्धा दाखल झाले होते। कर्मचाऱ्यांच्या वेशातल्या पोलिसांचा वॉच या महिलांवर आणि त्या प्रकरणावर होता। ऑफिसमधल्या विविध ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले गेले। आरोपीच्या हालचालींवर त्या पोलिसांचं लक्ष कायम होतं। कंपनीमधले 40 सीसीटीव्ही त्यांचे फुटेज तपासलं। आरोपींचा पीडितांशी लगट आणि स्पर्श करायचा प्रयत्न सुद्धा या पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहिला। मुलींना गोमांस खायला घालणं, त्यांना महिनाभर रोजे पकडायला लावायचं, त्यांना नमाज पडायला लावायची आणि धर्मांतरण करायचं, म्हणजे हा प्रकार खरं म्हणजे अशी कल्पनाही करता येत नाही। आणि एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये अशा पद्धतीने सगळे त्या ठिकाणचे लोक करतायत, काही अधिकारी करतायत, काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्या ठिकाणी महिला, त्यांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी या संदर्भामध्ये कुठली दखल घेतलेली नाही। त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता बातमी आहे भोंदू अशोक खरातच्या गुन्ह्यांची उकल। त्या प्रयत्नामध्ये SIT कडनं काय केलं जातंय? आतापर्यंत पोलिसांनी तब्बल 160 डिजिटल पुरावे जमा केलेले आहेत। त्यात पेन ड्राईव्ह आणि लॅपटॉपचाही समावेश आहे। खरातनं केलेल्या लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेत आणि त्याला पोलिसांनी कोडवर्ड दिलेत। खटल्याच्या वेळी हे पुरावे खरात विरोधात सादर केले जातील। खरातच्या अत्याचाराला पोलिसांनी कोडवर्ड दिलाय। पाहुयात नेमकं पोलिसांनी नेमके कोडवर्ड काय दिलेत। तर आता या पोलिसांनी या पुराव्यांसाठी कोडवर्डचा वापर केलाय। अत्याचाराच्या फोल्डरला एक कोडवर्ड, ए फोल्डरमध्ये अत्याचाराचे सगळे व्हिडिओ आहेत आणि चॅट्स। A, B, C आणि D नावाचं फोल्डर आहे। B, C आणि D फोल्डरमध्ये नेमकं काय आहे? तर एक लॅपटॉप जप्त आहे, त्यात 160 GB डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत।
32 GB क्षमतेचे 3 पेनड्राईव्ह जप्त केलेत। या 3 पेनड्राईव्हमध्ये 19 फोल्डरमध्ये डेटा आहे। तो 64 GB क्षमतेचे OTG पेनड्राईव्हमध्ये हा सुद्धा जप्त केलेला आहे। हा काही छोटा प्रकार नाही, हा अतिशय गंभीर प्रकार। हा दोन्ही प्रकार फक्त वेगवेगळे आहेत। इकडे धर्मांतर चाललेलं आहे आणि इकडे हे धर्मगुरू म्हणून हे महाराज काय काय प्रयोग करतायत आणि आपणही दाखवलेलं आहे की जवळपास 160 बिलच्या संदर्भामध्ये त्या समोर आलेल्या आहेत। त्या संदर्भात चौकशी सुरू आहे, अजून काही हे समोर आलेलं नाही, पण आपणच त्या ठिकाणी दाखवतात। ते म्हणून मला असं वाटतं की हा विषय ही अतिशय गंभीर आहे। मला वाटतं अशा बंधू लोकांचा इतका कडक बंदोबस्त झाला पाहिजे की पुढे कोणी अशी हिंमत करता कामा नये, कोणी असे प्रकारच करता कामा नये, अशा पद्धतीने त्यांना शिक्षा झाली पाहिजे। राज्यामध्ये पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत। ठाकरेंचे 8 खासदार आणि एकनाथ शिंदेंची ठाण्यामध्ये बैठक झाली अशी बातमी एका वृत्तपत्रानं छापली आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ झाली। बुधवारी 8 एप्रिलच्या रात्री ठाण्याच्या एका नामांकित कंपनीमध्ये जवळपास 3 ते 4 तास ही बैठक सुरू होती असं या वृत्तपत्राचं म्हणणं आहे। राज्यात ठाकरेंची सेना पुन्हा फुटणार अशा चर्चांना उधाण आलं। अरविंद सावंतांनी सगळी चर्चा आता फेटाळली आहे, तर दुसरीकडे शिवसेनेनं मात्र ठाकरेंच्या पक्षातून या बैठकीच्या बातम्या पेरल्या जात आहेत असा दावा केलाय आणि त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा 2019 मध्ये झालेल्या राजकीय भूकंपाची पुनरावृत्ती होणार का अशी चर्चा होऊ लागली आहे। शिंदे आणि ठाकरेंच्या खासदारांची गुप्त बैठक झाली। ठाकरेंच्या 8 खासदारांची बैठकीला हजेरी होती असं बोललं जात आहे। ठाण्यातलीच एक कंपनी आहे, या कंपनीच्या परिसरात ही बैठक होती। ही बैठक चक्क पहाटेपर्यंत सुरू होती। बैठकीला श्रीकांत शिंदेंची सुद्धा उपस्थिती होती। त्याच्यामध्ये काही खासदार VC द्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते, तर या खासदारांना मोठं पद द्यायची ऑफर सुद्धा या बैठकीत केली असा दावा केला जातोय। त्या बैठकीला 6 जण हजर होते, बाकी 2 जण कुठे व्हिडिओ कॉलवर बोलले। माझे सगळे मोबाईल देतो तुम्हाला माझी। त्यात एका जरी ठिकाणी त्यांचा कोणाचा कॉल आला किंवा मी बोललो तर जी शिक्षा द्याल ती हजर घेईन मी। शिवसेनेचे खासदार 9 खासदार हे एकजुटीनं एकत्रित आहेत। काही नावं त्यात वाचली, मला हसायला आलं सर। मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे। आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे। उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळणा होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही। हे बघा, अरविंद सावंतांच्या बाबतीत मला तरी असं वाटतंय की काही त्यांचे जे हितशत्रू आहेत पक्षांतर्गत ते अशा पद्धतीच्या बातम्या पसरवत असतील। त्यांच्यावर आज ही वेळ येते की माझा फोन तपासा, मी लिहून देतो, मी उभा चिरला तरी मी फुटणार नाही, ही सांगण्याची त्यांच्यावरची वेळ आहे। मला खूप वाईट वाटतंय की पुन्हा पुन्हा त्यांना अग्निपरीक्षा का देण्याकरता कोण भाग पाडतंय। त्यांचं पक्षांतर्गत राजकारण असावं आणि पक्षांतर्गत राजकारणामध्ये अरविंद सावंत यांना बदनाम करण्याचा कोणतरी प्रयत्न करत असावा। सकाळपासून काहीतरी वावड्या उठवल्या जात आहेत की उबाटाचे काही खासदार ठाण्यात आले आणि ते आमच्याबरोबर शिंदे साहेबांबरोबर बैठक केल्यावर बैठक केली तर ती तुमच्यापासून लपून कशाला ठेवू? जर त्यांना बैठक आमच्याबरोबर करायची असेल ते राज्याचे नगरविकास मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची काही कामं असेल ते उघडपणे मंत्रालयामध्ये त्यांच्याबरोबर येतात, त्यासाठी काही ठाण्याला यायची गरज नाही आहे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थेट अनिल कपूरच्या पडद्यावरच्या नायक चित्रपटाची उपमा दिली आहे। मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी नायक चित्रपटातल्या अनिल कपूर प्रमाणे काम केलं असं त्यांनी म्हटलंय, तर एकनाथ शिंदे शिवसेना पक्षात भाकरी फिरवणार असंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळे चर्चांना उधाण आलंय, तर आगामी शिवसेनेमध्ये अनेक प्रवेश होणार आहेत असेही संकेत त्यांनी दिले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जे काम केलं ते काम जर आपण बघितलं तर नायक पिक्चरमध्ये ज्या पद्धतीने अनिल कपूरने काम केलं होतं तसं काम झालं।
आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्याच कामामुळं कालच्या वेळेला जी सत्ता आली त्याच्यामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं खूप मोठं योगदान आहे. आता साहेब मुख्यमंत्री व्हावेत, आणखीन काय व्हावे, त्याच्याहीपेक्षा साहेब हे साहेब व्हावेत. साहेबांचं जे काय आत्ता स्थान आहे ते अजूनही अशाच पद्धतीने वाढत जावं, अशा पद्धतीची प्रचंड ऊर्जा त्यांच्याकडे आहे. आपल्याला सांगतो, शिवसेनेमध्ये येणारं इन्कमिंग आपण जर बघितलं तर आता कुठलीही निवडणूक नाही, कुठल्याही पद्धतीचा आज गडबडीने माणसाने यायला पाहिजे अशातला भाग नाही, परंतु सामान्य कार्यकर्त्यापासून आमदार, खासदार, मंत्री, माजी मंत्री सगळे लोक आणि सगळ्या उत्स्फूर्त अशा पद्धतीचा जनसमुदाय शिवसेनेबरोबर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामावरती विश्वास व्यक्त करून येतोय. त्यामुळे साहजिकच अनेक लोक येत राहतील. यामध्ये एकच व्यक्ती असं म्हणता येणार नाही. बघता बघता आगे आगे देखो होता है क्या. निश्चितपणानं या सगळ्या गोष्टी सातत्यानं होत राहतील. यालाच एकनाथ शिंदे साहेब म्हणतात. त्यामुळे सातत्यानं भाकरी फिरवणं, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देणं, जे लोक योग्य पद्धतीनं काम करतात त्या सगळ्या माणसांना अधिक चांगल्या पद्धतीनं पाठबळ देणं, ह्या सगळ्या गोष्टी साहेब करत असतात. त्यामुळे संकेत नाही, सगळ्या गोष्टी पुढं अशाच होत राहतील. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत. बारामती विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार 12 एप्रिलपासून प्रचार करतायत. पवार कुटुंबीय सुनेत्रा पवारांच्या प्रचारात दिसणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. आणि अशामध्येच सुप्रिया सुळेंना आता बहिणांच्या प्रचाराला जाणार का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी रिश्ते मायने रखते है म्हणत सूचक विधान केलं आणि चर्चांना उधाण आलं. आता गेल्या निवडणुकीमध्ये एकमेकांविरोधी उभ्या असलेल्या नणंद भावजय एकत्र प्रचार करताना दिसतील, असेच तर्क लावले जात आहे. तुम्ही त्या पक्षातून आमंत्रण देताय का? तुमचं काम जे काय आहे ते केलेलं आहे. नाही, हे बघा, रिश्ते तर मायने रखते आहे, पण त्या पक्षाने तर विचारू दे. तुम्ही त्यांच्या बाजूने विचारत असाल तर माझ्याकडे उत्तर आहे. कालच्या पाठिंब्याच्या ह्याच्यामध्ये अनेक लोकांनी मदत केलेली आहे. स्वतः वहिनी काँग्रेसच्या नेत्यांशी बोललेल्या आहेत. त्याच्यामुळं कोणी काय राजकीय हेतू ठेवून त्या ठिकाणी स्टेटमेंट दिले तेच सांगू शकतात. सर्व राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनीला आपला उमेदवार म्हणून त्या ठिकाणी पाहत आहेत आणि सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांची भूमिका हेच आहे की अजितदादांच्या हयातीनंतर सुनेत्रा वहिनीच्या पाठीमागं उभं राहून खरी श्रद्धांजली या निवडणुकीमध्ये मतरूपी व्हायची आहे. त्यामुळं वहिनीच्या प्रचाराला कुठल्याही पक्षाचा नेता येऊन त्यांचा प्रचार केला तर त्याचं स्वागत आम्ही नक्कीच करू. मुंबई महानगरपालिकेमध्ये विकास निधी वापरून नवा राजकीय वाद तयार झालाय. मुंबई महापालिकेतल्या विकास निधीवरनं सध्या मुंबईच्याच राजकारणामध्ये मोठा गदारोळ माजलाय. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पातनं 800 कोटी रुपयांचा विशेष निधी नगरसेवकांच्या प्रभागातल्या कामांसाठी राखीव ठेवला गेला. या निधीच्या वाटपावरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. निधी वाटपामध्ये महायुतीचा वर्चस्व पाहायला मिळतोय. कारण गणेश खंडकरांना 20 कोटी मिळाले. त्यांच्या पाठोपाठ अमेय घोलेंना आणि संजय घाडींना सुद्धा 10 कोटी मिळाले. प्रभाकर शिंदेंना 2.5 कोटी तर ऋतू तावडे यांना 2.25 कोटी रुपये मिळाले. यशवंत किल्लेदार, किशोरी पेडणेकर आणि अशरफ आझमी तिघांना सुद्धा 2 कोटी मिळाले. डॉक्टर सईदा खान यांना 3 कोटी मिळाले. विजय उबाळेंना 2 कोटी मिळाले तर अजित रावराणे यांना 2.25 कोटी रुपये मिळाले. मात्र विरोधक जे आहेत विशाखा राऊत आणि आशा काळे या दोघींचीही 25 लाखात बोळवण केली. 800 कोटी किंवा बजेट नाही त्या ह्याच्यामध्ये किमान एकेका नगरसेवकाला 50 लाख 1 कोटी असं देणं अपेक्षित होतं. हे 25 लाख म्हणजे तीन कामं पण होणार नाही. आणि जर मुंबईकर जो नगरसेवक लूट करायला गेला नाही त्याला अशा प्रकारे आर्थिक नियोजनामध्ये त्याची मुस्कटदाबी करायची. तो जो निधी आहे तो कालांतराने नगरसेवकांमध्ये आमच्या विभागून देण्याची एक
पद्धत असते, तो आम्ही देणार आहोत काहीतरी सगळा निधी आम्हाला मिळणार नाही. पण मी किशोरीताईंनी जरूर सांगेन की ताई, तुम्हाला जो निधी मिळालेला आहे तो तुम्ही तुमच्या नगरसेवकांमध्ये समसमान पद्धतीनं द्या, कारण त्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे. आणि किशोरीताई, तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात, त्यामुळे तुम्हाला जो निधी आलेला आहे तो तुम्ही तुमच्या सर्व नगरसेवकांमध्ये समसमान पद्धतीने वाटावा. खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, विरोधी पक्षाचे सुद्धा नगरसेवक निवडून आलेले आहेत. लक्षात घ्या, विरोधी पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत, ते टपकलेले नाहीत आकाशातून. खासदार निवडून आलेले आहेत. आणि हा जनतेच्या तिजोरीतला पैसा तुमच्या पिताश्रींच्या खिशातला पैसा नाही. मी वारंवार सांगतोय 25-25 लाखाची काय तुम्ही आम्हाला का बिदागी देत आहे का? आम्हीच तुम्हाला देऊ 25-25 लाख. हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रशासनाचा नियोजन शून्यपणाचा अजब प्रकार समोर आलाय. हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर पूर्णा नदीवर 95 कोटी रुपये खर्च करून केबल स्टेड पूल तयार केला गेला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं एका कंपनीला हे कंत्राट दिलं गेलं होतं. वर्षभरापूर्वी हा पूल बांधून तयार झाला. मराठवाड्यातला कदाचित हा पहिलाच दिमाखदार पूल असावा. राज्य महामार्ग क्रमांक 248 म्हणजे फळेगाव, सेनगाव, जिंतूर असा हा महामार्ग आहे. पण या महामार्गाला पुलापासून जोडण्यासाठी रस्ता तयार नाहीये. चक्क शेतजमीन आहे. पूल संपल्यावर चक्क शेत लागतं. भूसंपादनच झालं नाहीये तेव्हा पूल वापराअभावी पडून राहिले. पुढे भूमिसंपादन कधी होणार, रस्ता कधी तयार होणार आणि वाहतूक कधी सुरू होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. हिंगोली परभणी जिल्ह्याच्या सीमेवर पूर्णा नदी पात्रामध्ये जो आहे तो हा एक भव्य दिव्य असा नवीन टेक्नॉलॉजीने बनवलेला हा पूल आहे. केबल स्टेड जो पूल आहे तो हा पूल बनवला आहे. मराठवाड्यातील कदाचित हा पहिलाच पूल आहे. वरळी सिलिंग सारखा जो आहे तो त्या धर्तीवरच हा पूल बनवला आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जवळपास 95 कोटी रुपये खर्चून हा पूल बनवला आहे. कारण पलीकडे जर पाहिलं तर हा महामार्ग आहे परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला जोडणारा. जिंतूर ते सेनगाव आणि पुढे फाळेगाव असा हा महामार्ग आहे. परंतु त्या पुलाची दुरावस्था झाल्यामुळं, अपघात होत असल्यामुळं प्रशासनानं तब्बल 95 कोटी रुपये खर्चून हा भव्य दिव्य पूल बनवला आहे, जेणेकरून नागरिकांची दोन्ही जिल्ह्यातील दळणवळणाची मोठी सुविधा व्हावी याकरिता हा पूल बनवण्यात आला आहे. परंतु शासनानं खर्च केलेले संपूर्ण पैसे जे आहे ते पैसे या पूर्णा नदीच्या पात्रामध्ये वाया जातात की काय असा इथं प्रश्न निर्माण झाला. कारण जिथं पूल संपतो तिथून पलीकडे आपण जर पाहिलं तर आपली अपेक्षा असेल की रस्ता असेल, परंतु रस्ता नाहीये. इथं अक्षरशः शेतं आहेत. कारण हा पूल तयार करण्यात आला परंतु पुढील रस्त्यासाठी भूसंपादनच करण्यात आलं नाही. अजब आहे. आपण म्हणतोय की जगात याच्यापूर्वी जे आहे ते भारतामध्ये मोहम्मद तुगलकाचं उदाहरण दिलं जातं निष्काळजीपणाच्या आणि नियोजन शून्य कारभारासाठी. परंतु सध्या देखील तुगलकाचीच जे कारभार आहे तो सुरू आहे काय असं चिन्ह निर्माण होतं. कारण हा इथं पूल संपतोय, इथे हा पूल संपतोय आणि पुढे असेल आपल्याला वाटतं की सिमेंट रोड असेल किंवा डांबरी गुळगुळीत रस्ता असेल, परंतु असं काही नाही. इथं अक्षरशः शेतकऱ्याचं शेत आहे. कारण भूसंपादनच झालं नाही. या प्रकल्पासाठी रस्त्यासाठी जी जमीन लागणार आहे त्या जमिनीचं भूसंपादनच झालं नाही. पुढे हा रस्ता या एलदरी गावाजवळ जो आहे तो त्या राज्य महामार्गाला 248ला जोडला जाणार. इकडचं हे हिंगोली जिल्ह्यातलं एलदरी आणि इकडच्या बाजूला जे आहे तर हा पूल संपल्यानंतरच हे एक एलदरी आहे जे परभणी जिल्ह्यातलं एलदरी गाव आहे. आणि ही पूर्णा नदी जी दोन्ही जिल्ह्यातील जे आहे त्या तिचं धरणं आहेत, ही जीवनदायिनी आहे आणि या जीवनदायिनीवर हा एक भव्य दिव्य पूल बनवला आहे. हा पूल जो आहे तो दळणवळणासाठी तयार करण्यात आला, सुविधेसाठी तयार करण्यात आला, परंतु हे संपूर्ण पैसे जे आहे ते याच नदीपात्रात वाया जातात असा प्रश्न निर्माण होतोय. मनीष खरात, न्यूज 18 मराठी, एलदरी ब्रिज, हिंगोली.